नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञानमधील बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्रामधील वनस्पतीचे वर्गीकरण हा धडा आपण बघणार आहे. हा धडा जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे कंबाईनच्या दृष्टीने. तर कंबाईनमध्ये दरवर्षी याच्यावरती प्रश्न येत असतातच. तर ह्या धड्याची आपण सविस्तर जी माहिती आहे प्रश्नांची ती बघणार आहे. हे पूर्ण चॅप्टर आहे, हे पुस्तक आहे, ते सचिन बस्के सरांचे पुस्तक आहे. याच्यामध्ये व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये काही प्रश्न आहेत शेवटी ते आपण आज बघणार आहे. हे तुम्हाला जे आहे ते ह्याच्यावरती क्विज आणि प्रश्न जे आहेत ती तुम्हाला टेलिग्रामवरती भेटेल, तिथून जाऊन तुम्ही जॉईन करून हे घेऊ शकता. तर आपण एक एक करून आता चालू करूया. प्रश्न क्रमांक 1, जो की कंबाईन ग्रुप बी प्रीच्या एक्झामसाठी पडला होता 2020च्या परीक्षेत. तर शेवाळ आणि बुरशीचा समावेश खालील कोणत्या गटामध्ये होतो? तर शेवाळ आणि बुरशी हे जे दोन आहेत यांचा थॅलोफायटा या गटामध्ये समावेश होतो. पुढील प्रश्न, ब्रायोफायटा या बाबतीत टेरिडोफायटापेक्षा वेगळे का असतात? ब्रायोफायटा वेगळ्या का आहेत टेरिडोफायटापेक्षा? तर ह्या ज्या आहेत त्या बिगर वाहिनीयुक्त असतात, त्यामुळे ह्या वेगळ्या आहेत. पुढील प्रश्न, वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत कोणी मांडली? वनस्पती वर्गीकरणाची जी नैसर्गिक पद्धत आहे ती बनेथम आणि हुकर या शास्त्रज्ञांनी मांडली होती. कंबाईन ग्रुप सी 2019च्या परीक्षेला आला होता हा प्रश्न. तर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वनस्पती गटामध्ये सहवहनी संस्था बीजाणुनिर्मिती असते परंतु बीज नसतात? तर टेरिडोफायटा या वनस्पती गटामध्ये जे आहे त्या सहवहनी संस्था असतात, तर बरोबर बीजाणुनिर्मिती असते परंतु बीजे नसतात, त्यामुळे टेरिडोफायटा जे आहे त्याचं बरोबर उत्तर येत आहे. प्रश्न क्रमांक 5, नीचे कोणत्या गटात येतात? तर नीचे ज्या वनस्पती आहेत त्या टेरिडोफायटा या गटामध्ये येतात. लक्षात ठेवा, हा कन्सेप्ट किती महत्त्वाचा आहे. एकदा तुम्ही वाचून घ्या टेरिडोफायटा काय आहे ते, कारण का याच्यावरती भरपूर प्रश्न येत आहेत. इथं या पुस्तकामध्ये देखील माहिती दिलेली आहे त्यांनी, जसं की यामध्ये तुम्ही बघू शकता, इथं त्यांनी वर्गीकरण करून व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे. तर आता आपण पुढील प्रश्न बघूया. MPSCच्या परीक्षेला आलेला प्रश्न क्रमांक 6, लायकेन संदर्भात खालीलपैकी कोणते विवरण जे आहे ते बरोबर आहे असं विचारलंय? तर याच्या संबंधात 2 नंबरचं विधान, कवक आर्द्रता व खजिनाचे शोषण करून शैवाल उपलब्ध करून देतात, तसेच शैवाल प्रकाश संश्लेषित ते अन्न तयार करत असतात. त्यामुळं हे जे आहे ते लायकेनच्या संदर्भात बरोबर विधान आहे. 7वा प्रश्न, आवृत्ती बीजी वनस्पती संदर्भातील किंवा वर्गातील सर्वात लहान वनस्पती कोणती आहे? आवृत्तीबीजी वनस्पती संदर्भातील वोल्फिया ही वनस्पती आहे जी सर्वात लहान वनस्पती म्हणून मानली जाते. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणता ग्रुप हा ड्युएल प्लांट म्हणून ओळखला जातो? तर लायकेन्स जे आहे ते ड्युएल प्लांट म्हणून ओळखले जातात. त्यानंतर पुढील प्रश्न आपण बघू. प्रश्न क्रमांक 9 जो आहे तो आपण बघणार आहे आता. प्रश्न क्रमांक 9, आयक्लर 1813 प्रमाणे ब्रायोफायटा विभाग कुठल्या भागामध्ये आहे? तर ब्रायोफायटा जो आहे तो क्लास हिपिटिसी आणि मसाय या भागामध्ये हा येतो. प्रश्न क्रमांक 10, वनस्पतीशास्त्राची पहिली जागतिक परिषद कोठे भरली होती? तर ह्याची जागतिक पहिली परिषद पॅरिस येथे 1867 या रोजी भरली होती. 11 नंबरचा प्रश्न, वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक गुणावर आधारित सर्वात चांगली आणि लोकप्रिय पद्धत खालीलपैकी कोणी शोधून काढली? तर हा प्रश्न बघा रिपीट झालेला आहे. पेंथम आणि हुकर यांनी ही पद्धत जी आहे ती शोधून काढली होती. मगाशी देखील हा प्रश्न पडला होता. पुढील प्रश्न, वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी कोणते पायाभूत घटक आहेत? तर स्पेशीस हा जो आहे तो वनस्पती वर्गीकरणातील पायाभूत घटक मानला जातो. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणत्या प्रकारचे फूल हे सपुष्प वनस्पती प्रगतिशीलतेचे प्रतीक मानले जाते? तर सपुष्प वनस्पतीमध्ये अनियमित प्रकारचे फूल असते, त्यामुळे हे त्याचे प्रतीक मानले जाते. त्याच्यानंतर पुढील प्रश्न, खालील कोणती शैवाल पाण्यात येते व त्याला फुले येत नाहीत? तर स्पायरोगायरा जे आहे ते पाण्यामध्ये येते पण त्याला जी फुलं असतात ती येत नाहीत. पुढील प्रश्न, स्पायरोगायरा हे कोणते शेवाळ आहे? तर स्पायरोगायरा हे हरित शेवाळ या प्रकारामध्ये मोडते. 16 नंबरचा प्रश्न, सूर्यफूल ही कोणती वनस्पती आहे? तर सूर्यफूल द्विबीजपत्री वनस्पती म्हणून मानली जाते. खालीलपैकी कोणती वनस्पती टेरिडोफायटा या सहवनी वनस्पतीच्या वर्गात येत नाही? तर मुसी जी आहे ते
टेरिडोफायटा या सहवनी संस्थाच्या वर्गामध्ये येत नाही. प्रश्न क्रमांक 18. वनस्पती द्विनाम पद्धती कोणत्या वनस्पती शास्त्रज्ञांनी शोधून काढली? तर कार्ल्स लिनायस या शास्त्रज्ञांनी वनस्पतीची द्विनाम पद्धती आहे ती शोधून काढली. हे वनस्पतीच्या वर्गीकरणामधील सर्व प्रश्न झाले. याचे जे बाकीचे प्रश्न आहेत किंवा ही PDF जी आहे ती मी टेलिग्रामवरती शेअर करत आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. त्यासाठी टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती कमेंट आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे, तिथून तुम्ही टेलिग्राम जॉईन करू शकता. जरी तुम्हाला पुस्तक पाहिजे असेल तर या पुस्तकाची लिंक जी आहे ती कमेंटमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही हे पुस्तक जे आहे ते विकत घेऊ शकता. त्याचबरोबर आपली क्विज असते टेलिग्रामवरती ती सोडवू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.